वहिनी वहिनी ही काय आली काय माहित आता कडमडायला. मग तायडे कवा आली? आत्ताच आले बघ. वहिनी कुठे रे? हाय ना आतमध्ये. थांब. ए वय ग तायडे आलीत बघ. तिसाठी मस्तपैकी चहा बी ठेव, जरा नाश्त्याचं कर जरा काहीतरी. थांब दादा मीच जाते. वहिनी काहीतरी कामात असेल ना म्हणून. हा जा मग. वहिनी ही साडी बघून सांगा ना मला कशी वाटते. मी खास तुमच्यासाठी आणलीत. अहो मला नाही गरज त्या साडीची. माझ्याकडे मस्त कपाटभर साड्या पडल्यात. उलट त्यातलीच तुम्हाला एखादी घेऊन जा. काय करायची त्या साड्यांचं ढिगभर. आली मोठी मला साडी घेऊन. वहिनी माझ्यासाठी एक कप चहा करता का? अहो ताई त्यात काय एवढं तवा, तुमचंच घर समजा तुम्हीच करा ना चहा. तसं पण आता तुम्ही आज थोडीच जाणार असन, 2-4 दिवस राहणारच असन ना, मग तुम्हीच करून प्या चहा. माझे ना लय डोकं दुखते, मला जरा वेळ आराम करू द्या. अगं तायडे कुठं चालले एवढे बॅगी बिगी घेऊन? हे बघ दादा, लग्नात मुलीचं कन्यादान जरी आई बाप करीत असतील ना, तरी लग्नानंतर मुलीची सगळी जबाबदारी तिचा भाऊच घेत असतो. जोपर्यंत घरात आपले आई बाप होते ना तोपर्यंत मला कसलाच त्रास झाला नाही. पण आज माझे आई बाप घरात राहिले नाही तर मला 2 तास सुद्धा घरात टिकून दिले नाही. चल येते मी. अगं तायडे थांब, कुठंच जायची गरज नाहीये. जोपर्यंत मी या घरामध्ये आहे ना तोपर्यंत तुला कशाचीच कमी पडणार नाही. आणि जसं आहे ना हे माझं घर आहे ना, तेवढा माझा हक्क आहे ना, तेवढा तू आपण हक्क आहे बरोबरीचा. त्यामुळे ना तू कुठंच नको जाऊ, जा घरामध्ये बस.